कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बघा. आज कोथिंबीरचं थालीपीठ बनवणार आहोत आपण. त्यामध्ये असं गव्हाचं पीठ चाळून घातलेलं आहे. इथे जोंधळ्याचं पीठ पण घेतलेलं आहे. दोन्ही पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हवा असेल तर यात बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकतो आपण. इथे हळद घालून घेतलेली आहे. हिंग थोडा 1 चमचाभर टाकायचा आहे. तीळ 1 चमचाभर टाकायचा आहे. ओवा, लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे मी. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आता हे मस्त असं एकत्र करून मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण असं मळून घ्यायचं नाही आहे. हे बघा, मी इथं असं हे मळून घेतलेलं आहे. असं टेक्स्चर आलं पाहिजे पिठाला. आता हे थोडा वेळ भिजत ठेवूया आपण. हे बघा, इथे असं भिजत ठेवूया आपण थोडा वेळ. तोपर्यंत आपण ब्रेडला बटाट्याची भाजी लावून ही एक रेसिपी बघणार आहोत. ही अशी काही मोठी रेसिपी नाही, फक्त ब्रेडला बटाट्याची भाजी अशी छान अशी लावून घ्यायची आहे. दुसरा ब्रेड त्यावर ठेवून छान असं तुपावर दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे. इकडे हा तवा ठेवलेला आहे बघा, मी त्यावर तूप टाकले. आता हे ब्रेडचे स्लाइस ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे दुसऱ्या साईडनं पण छान असं परतून घेऊ. तूप लावल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही बघू शकता, असं परतून घेतल्यानंतर छान असा कलर आलेला आहे याला. एकदम झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे ही. छान असं शेपमध्ये कट करून घेतलेला आहे मी. चला तर इकडे आता थालीपीठ आपण करून घेऊया. इतका छोटा मी गोळा घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या साईजने करू शकता. आता रुमालावर असं थापून घेतलेलं आहे मी. आता इकडे तव्यावर टाकलेला आहे. असे छान होल्स बनवून घ्यायचे आहेत थालीपीठाला, जेणेकरून असं धपाटे असे छान दोन्ही साईडनं भाजतील. छान असे थालीपीठ तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. चला तर बाय.